श्रावणी सोमवार आणि त्या श्रावणी सोमवारानिमित्त नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। गोदावरीच्या तीरावर बसलेल्या या मंदिराची विशेष अशी ख्याती आहे। या मंदिरात आज 2.25 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। कपालेश्वर मंदिर आता भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलेलं आहे। तर याच कपालेश्वर मंदिर परिसरातनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। आज श्रावणातील दुसरा सोमवार आणि ह्या दुसऱ्या सोमवारी आपण बघू शकतो नाशिकच्या प्रसिद्ध असलेल्या पंचवटीतील हे कपालेश्वर मंदिर आहे, जे इतिहासकालीन मंदिर असून ह्या ठिकाणी नाशिकचे अनेक भाविक येतात। मागील सोमवारी देखील लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतले होते आणि अद्याप देखील आपण बघू शकतो ही सकाळपासून जी भाविकांची रांग लागलेली आहे आणि हे गोदावरीच्या काठाशी असलेलं मंदिर आहे। गोदावरी नंतर या ठिकाणी लोक भाविक येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात। आपण यावेळेस आयोजकांना विचारूया कपालेश्वरच्या वतीने काय दुसरा सोमवार आहे, पुढे तिसरा सोमवार देखील गर्दी असते, काय आयोजन केलेलं आहे? संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या वतीने आपण जर बघितलं तर अतिशय चोख व्यवस्था इथे ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये NB सिक्युरिटीचे सुरक्षा रक्षक, सूर्या करिअर अकॅडमीचे व्हॉलंटियर्स, त्याप्रमाणे गरुड जेब अकॅडमीचे व्हॉलंटियर्स आणि आमच्या देवस्थान व्यवस्थापन उपसमितीचे सर्व समन्वयक इथे उपस्थित आहे। आणि जर आपण बघितलं तर यापूर्वी 1.5 ते पावणे 2 तास लागायचे दर्शनाला। मागील वेळेचं रेकॉर्ड आहे पहिल्या सोमवारचं की 17 मिनिटं जास्तीत जास्त लागले आणि 3 मिनिटं कमीत कमी वेळात दर्शन झालं। अवघ्या काही मिनिटाचंच भाविकांचं दर्शन होतं। मोठी रांग असताना देखील या ठिकाणी सहज दर्शन होऊ शकतं अशी व्यवस्था यावर्षी करण्यात आलेली आहे। आणि नाशिकचं जे आपण म्हणतो 12 ज्योतिर्लिंगापैकी जे त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात देखील आज भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी देखील प्रचंड अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वराचं देखील मोठ्या प्रमाणात दुसऱ्या श्रावणी सोमवारी देखील दर्शनाचा लाभ भाविक घेत आहेत। कॅमेरामन अमर सोळंकीसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।